टेक्नॉलॉजीमुळे आणि नवीन नवीन जे AI व्हर्जन्स होतात त्यामुळे प्रत्येक 6-6 महिन्यात प्रत्येक क्षेत्रामध्ये चेंजेस होतात, बरोबर आहे? आणि सध्याची जी परिस्थिती जगामध्ये युद्ध चाललंय त्यामुळे महागाईचे जे सावट येणार आहे याचाही विचार आपल्याला करिअर चूज करताना, कोणती स्ट्रीम चूज करताना आवर्जून करायचं आहे. ही परिस्थिती बघता खरा गेम चेंजर तुम्ही कोणती स्ट्रीम चूज करणार आहात हा नसून तुम्ही कोणती स्किल डेव्हलप करणार आहे हाय. की इंजिनियर होऊन पासआउट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आता जॉब्स अवेलेबल नाही आहेत. 19,000 करोड रुपये फक्त. कोणतेही जॉब्स गेले तरी या क्षेत्रातले जॉब्स आणि नोकऱ्या अजिबात जाणार नाहीत. म्हणजे फ्युचर जॉब्स जे आहेत ना ते इथेच आहेत आणि आपली मराठी मुलं इथेच कमी पडतात. सायन्स घेतल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर त्यांना हे कळतं की आपण चुकीची स्ट्रीम निवडली. मराठी सिरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप स्वागत आहे. 2026 मध्ये ज्या मुलांनी 10वीची बोर्डाची परीक्षा दिली आहे किंवा जी मुलं आता 12वीत आहेत किंवा त्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे त्या सर्वांनी आणि त्यांच्या पालकांनी हा व्हिडिओ नक्की बघा. आपल्या सर्वांना सुद्धा खरी परिस्थिती माहीत आहे. सायन्स घेऊन इंजिनियर झालेले विद्यार्थी आज त्यांना जॉब नाही आहे, बरोबर? आणि जे ऑलरेडी इंजिनियर्स आहेत त्यांची स्टेबिलिटी नाही आहे. फ्युचर कोणत्याही क्षेत्रात आता स्टेबल नाही आहे. त्यासाठी एक सुवर्ण संधी तुम्हाला मिळाली आहे, ती म्हणजे काय? AI टूल्स. याचा नेगेटिव्ह विचार करू नका, तर पॉझिटिव्ह वे नाही आहे. कोणतीही स्ट्रीम निवडा, पण आता मी जे सांगणार आहे ते नीट ऐका. कॉलेजचे एज्युकेशन घेत असतानाच तुम्हाला सर्वांनाच टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घ्यायचा आहे. म्हणजे काय? तर AI कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग, इम्पोर्ट एक्सपोर्ट, ऑनलाईन सेलिंग, व्हिडिओ एडिटिंग या सर्व स्किल्स आत्मसात करायला लागला. तुमच्या हातात 24 तास मोबाईल असतो. त्या मोबाईलचा कसा वापर करायचा हे तुमच्या हातात आहे. स्वतः बाहेर फिरा, नेटवर्किंग स्ट्रॉंग करा, कॉन्फिडन्स हाय करा. तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नाव ऐकलं असेल, व्हिडिओ एडिटिंग, त्यामध्ये ChatGPT असेल, जेमिनाय असेल, डिजिटल मार्केटिंग हे प्रत्येक स्टुडंटला आलेच पाहिजे. कारण स्किल्स शिवाय आता एज्युकेशनला अजिबात महत्त्व नाही उरणार आहे. तुम्ही गुजराती मारवाडी यांची मुलं बघा, ते त्यांच्या एज्युकेशनच्या मार्क्सवर कधीच डिपेंड नसतात. ते मार्केटचा खरा प्रॅक्टिकली अनुभव घेत घेत त्यांचे एज्युकेशन कंप्लीट करत असतात. आणि आपली मराठी मुलं इथेच कमी पडतात. आपण काय करतो? आपण एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर प्रॅक्टिकल अनुभव घेण्यासाठी बाहेर पडतो, पण तोपर्यंत भरपूर उशीर झाला असतो. सायन्स जर तुम्ही घेण्याचा विचार करणार असाल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातल्या विषयांची आवड असणे गरजेचे असते. खरं सांगू का, आपण काय करतो? 80% किंवा 90% जास्त मार्क्स मिळाले तर आपण सायन्स स्ट्रीम चूज करतो, त्यापेक्षा कमी कॉमर्स आणि त्यापेक्षा कमी आर्ट्स. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. कारण आतापर्यंतच्या आलेल्या अनुभवावरून मी खूप विद्यार्थी बघितले आहेत, त्यातल्या जवळजवळ 50% विद्यार्थी असे आहेत की सायन्स घेतल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर त्यांना हे कळतं की आपण चुकीची स्ट्रीम निवडली आहे, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. कारण सायन्स या स्ट्रीमचा अवाकास, त्याचा सिलेबस हा खूप मोठा असतो, त्याची काठिण्य पातळी खूप मोठी असते. त्यामुळे 10वीच्या मार्क्सवर डिपेंड राहून तुम्हाला ते डिसिजन घ्यायचे नाहीये. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला करिअर ऑप्शन्स चूज करताना पूर्णपणे स्ट्रीमवर डिपेंड राहता येणार नाहीये. तुम्हाला करिअर ऑप्शन्स चूज करताना 2 गोष्टींचा विचार करायचा. एक तर AI टेक्नॉलॉजीमध्ये एकदम बेस्ट परफॉर्मन्स, बेस्ट एक्सलंट व्हायचे, किंवा असे करिअर ऑप्शन चूज करायचे जिथे AIचा अजिबात टचच नसेल, ज्याच्यावर AIचा कोणताही परिणाम होणार नाही, टेक्नॉलॉजीचा परिणाम होणार नाही, ज्याला ह्युमन टच शिवाय पर्यायच नसेल. तर अशा पद्धतीने तुमच्या विचारांना गती द्यायला सुरुवात करा. तुम्हाला एक गोल्डन करिअर अपॉर्च्युनिटी सांगते. भारत सरकारने 19,000 करोड रुपये फक्त क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये ॲलोकेट करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामध्ये रिन्युएबल एनर्जी सेक्टर हा भाग येतो. मग विचार करा की संपूर्ण जगात त्याचा किती स्कोप वाढणार आहे. कोणतेही जॉब्स गेले तरी या क्षेत्रातले जॉब्स आणि नोकऱ्या अजिबात जाणार नाहीयेत. तुम्हाला साध्या सोप्या भाषेत क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय ते सांगू का? तर कोणतेही नुकसान, म्हणजे एन्व्हायरमेंटला कोणतेही नुकसान न होता जी टेक्नॉलॉजी काम करते तिला क्लीन टेक्नॉलॉजी म्हणतात. जसं पूर्वी आपण कोळसा वापरून वीज तयार करायचो, पण त्याच्यामध्ये काय व्हायचं की प्रदूषण तयार व्हायचं. तसंच आता सोलार पॅनल्स आणि विंड एनर्जी वापरून क्लीन एनर्जी तयार करू शकतो. सोलार आणि विंड एनर्जी सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोप निर्माण होणार हे लक्षात घ्या. त्यामुळे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सोलार टूल्स डिझाईन करण्यासाठी आपण नक्कीच उपयोग करून घेऊ शकतो.
तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय सांगू का, ग्रीन बिझनेस स्टार्टअप खूप महत्त्व प्राप्त होणार आहे या गोष्टीला. फ्युचर जॉब्स जे आहेत ना ते इथेच आहेत, हे लक्षात घ्या. आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती नीट आहे का, तुम्हाला मी सांगणार आहे की आपली इंग्लिश लँग्वेजवर असलेली कमांड यामुळे खूप गोष्टी बदलतात. तुम्हाला इंग्लिश डेव्हलप करण्यासाठी आता भरपूर ऑनलाईन ॲप्स फ्रीमध्ये अवेलेबल असतात, त्याचा उपयोग करायला घ्या. जसे मी तुम्हाला सांगितलं की स्किल डेव्हलप करणे खूप जास्त महत्त्वाचे, तसंच इंग्रजी सुधारणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सर्वच आपल्या 10वी पासआउट झालेल्या मुलांना खूप खूप शुभेच्छा. स्ट्रीम निवडताना खूप काळजीपूर्वक विचार करून निवडा. आणि शेवटी मी एकच सांगेन की तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की मी आणखी कोणत्या गोष्टी डिस्कस केल्या पाहिजे होत्या. आणि तुम्हाला जर वाटत असेल किंवा काही सुचवायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.